नमस्कार, मस्त आन्सर मॅथ्स स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बीएड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर भूगोल अध्यापन पद्धती याच्या संदर्भामध्ये उद्या येणारा जो पेपर आहे तुमचा भूगोलाचा अध्यापन पद्धतीचा त्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भूगोलाचा अर्थ, स्वरूप आणि आधुनिक संकल्पना किंवा स्थान स्पष्ट करा अशा स्वरूपाचा प्रश्न आला. त्याच्यामध्ये पर्जन्य, लोकसंख्या, खनिजे, वने, वातावरण, पर्यावरण, भूरूपे, जमीन आणि प्रदूषण असे मुद्दे या ठिकाणी तुम्ही घालून त्याची माहिती, आधुनिक संकल्पना वगैरे लिहू शकता. भूगोलाचा प्रकार किंवा शाखा: पर्यावरण, जैविक, भूरूपे, अजैविक, जल, प्रदूषण इत्यादीद्वारे तुम्ही त्याची शाखा किंवा त्याचे प्रकार तुम्ही लिहू शकता. आता भूगोलाचा इतर विषयाशी समवाय. भूगोलाचा इतर विषयाशी समवाय बघताना भूगोल इतिहास, भूगोल भाषा, भूगोल गणित, भूगोल विज्ञान, भूगोल कार्यानुभव, भूगोल शारीरिक शिक्षण, भूगोल चित्रकला हे लिहू शकता. ज्योग्राफिया का अर्थ, मायना, नोयत और उसका मुकाम उसकी जदीद तस्वुरात वाज़ेह करो. ऐसा अगर पूछा तो उसमें नंबर 1 है बारिश, आबादी, धार, फिर उसके बाद जंगल, वातावरण बोले तो माहौल, माहौलियात, उसके बाद क्या बोलेंगे पहाड़े, जमीन, आलूदगी वगैरह लिख सकते हैं. ज्योग्राफिया के किस्में या उसकी शाखाएं माहौलियात, बायोटिक, अबायोटिक, उसके बाद पानी, आलूदगी और डोंगर, पठारे वगैरह लिख सकते हैं. रियाजी का दिगर मज़ामीन ज्योग्राफिया का दिगर मज़ामीन में रख: ज्योग्राफिया तारीख, ज्योग्राफिया जुबान, ज्योग्राफिया रियाजी, ज्योग्राफिया साइंस, ज्योग्राफिया अमली काम, ज्योग्राफिया जिस्मानी तालीम, ज्योग्राफिया फनून लतीफा ये बता सकते हैं. भूगोल शिक्षकाचे मूल्यमापन कोणाकोणाकडून केले जाते? मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज, शिक्षण अधिकारी, सहकारी. ज्योग्राफिया की कदर पैमाइश किसकी, ज्योग्राफिया मूल्य की कदर पैमाइश किसके जरिए से की जाती है? तो ये देखते समय प्रिंसिपल, स्टूडेंट, मौलिक, सरपरस्त, समाज, शिक्षण अधिकारी और सहकारी के जरिए से की जाती है. भूगोल शिक्षकाच्या विकासात शिक्षक संघटनेची भूमिका काय किंवा भूगोल शिक्षक संघटनेचे स्वरूप? त्याच्यामध्ये शिक्षकाच्या समस्या, विषयातील अडचणी, शैक्षणिक साहित्य, विज्ञान उपक्रम किंवा भूगोल उपक्रम, प्रयोग साहित्य, पुस्तक, प्रदर्शने, शिक्षकाच्या शिफारसी, शिक्षकाच्या अडचणी हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जर ज्योग्राफिया अंजुमन का किरदार लिखो या ज्योग्राफिया अंजुमन की नोयत लिखो. अंजुमन के बारे में कौन सा क्वेश्चन आने दो. मौलिक की मसले हल करना, मजमून की मसले हल करना, तालीमी मसाइल, फिर उसके बाद सकाफती प्रोग्राम, तजुर्बाती मसाइल, किताबें, नुमाइश करना और मौलिक की सिफारसियां. भूगोल वर्गाध्यापनाची उद्दिष्टे किंवा भूगोल वर्गाध्यापनाची सर्वसामान्य उद्दिष्टे. याच्यामध्ये सर्वसामान्य उद्दिष्टे लिहित असताना अतिशय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी लिहिता येईल. संशोधन वृत्ती, त्याच्यानंतर सत्य ज्ञान, त्याच्यानंतर पर्यावरणीय ज्ञान, त्याच्यानंतर जैविक घटकाची माहिती, अजैविक घटक, त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण, त्याच्यानंतर जल प्रदूषण, ई प्रदूषण असे अनेक उद्दिष्ट आपल्याला विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये सांगता येईल. देखो ज्योग्राफिया के दरसो तदरीस के मकासद या आम मकासद, तहकीकी सोच,
सही इल्म, उसके बाद माहौल का इल्म, बायोटिक चीजों का इल्म, अबायोटिक चीजों का इल्म, पानी की आलूदगी, हवा की आलूदगी, मिट्टी की आलूदगी, ये बता सकते हैं. 10 गावाबाबत घटक लिहा. भारतीय स्वतंत्र चळवळीचा इतिहास, भारतीय संविधानाच्या जबाबदाऱ्या, राष्ट्रीय अस्मिता जोपासणे, स्त्री पुरुष समानता, लहान कुटुंब प्रमाणिकाचे पालन, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही गणराज्य. 10 बुनियादी इकाइयां वाजब करो. हिंदुस्तान के तारीख आजादी, हिंदुस्तान के दस्तूरी जिम्मेदारियां, मर्द जन्मसावत, छोटे खानदान का ताबूत, साइंसी नुक्ते नजर, जमहूरियत और भी कुछ 10 बुनियादी इकाइयां किताब के अंदर दिए हुए वो पॉइंट याद कर सकते हैं. त्याच्यानंतर भूगोल नियोजन म्हणजे काय, त्याचे महत्त्व, वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठ नियोजनाची वैशिष्ट्य, गरज, आवश्यकता, महत्त्व, फायदे, काही प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये उद्दिष्ट, वेळ, शैक्षणिक अनुभूती, शैक्षणिक साहित्य, चुका टाळता येणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे, मूल्यमापन, रिवीजन. इधर देखो, ज्योग्राफिया मनसूबाबंदी की अहमियत, सालाना मनसूबाबंदी की अहमियत, सबक के मनसूबाबंदी की अहमियत, इकाई की मनसूबाबंदी की अहमियत, जरूरत, फायदे, कुछ नहीं तो नुकात. दर्स 33 को रहा, दर्स 33 में सुधार, मकसद, वक्त, तालीमी तजुर्बा, तालीमी वसाइल, गलतियों में सुधार, निसाब तालीम मुकम्मल, कदर पैमाइश, रिवीजन वगैरह हम बता सकते हैं. व्याख्यान पद्धत, गट चर्चा पद्धत, गट अध्यापन पद्धत, प्रवास पद्धत, प्रादेशिक पद्धत, प्रकल्प पद्धत, निरीक्षण पद्धत किंवा आणखी कोणतीही पद्धत विचारलं तर त्याच्या संदर्भामध्ये पॉइंट, प्रभावी अध्यापन, उद्दिष्ट, ज्ञानावर भर, नवीन ज्ञान, मनोरंजनातून ज्ञान, अनुभवाचा फायदा, वेळेची बचत, एकाच वेळी अनेकांना ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान. इधर देखो, बयानाती तरीका, डिस्कसी तरीका, सैर और रफ्तार तरीका, यानी टूर तरीका, प्रोजेक्ट तरीका, मुशाहदाती तरीका, या कौन से भी तरीके के खामियां, खूबियां या कुछ भी मालूमात पूछा तो ये कॉमन पॉइंट में निकालना. असरदार, दर्स 33, मकासिद, इल्म पे जोर, नया इल्म, दिलचस्पी से इल्म, तजुर्बात का फायदा, वक्त की बचत, एक ही वक्त में सबको इल्म और जदीद और हकीकी इल्म, ये बता सकते हैं. गणिताच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला लिहायचं भूगोल, भूगोल शिक्षकाच्या क्षमता, भूगोल शिक्षकाच्या क्षमता किंवा गुण वैशिष्ट्य, वक्तशीरपणा, लेखन क्षमता, भाषण क्षमता, अध्यापन ज्ञान, प्रयोग क्षमता, विषय ज्ञान क्षमता, नियोजन, क्षमाशील, कर्तव्यदक्ष, काटेकोरपणा, उपक्रम इत्यादी मुद्दे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ज्योग्राफिया मूल्यांकन के खुसूसियात, ज्योग्राफिया मूल्यांकन के खुसूसियात, सलाहियत वाज़ करो, वक्त का पाबंद, सही तरीके से लिखना, सही बयानाती तरीका, जदीद इल्म, तजुर्बा, मवाद का इल्म, मनसूबाबंदी, कोई भी काम वक्त पर करना, फिर उसके बाद प्रोग्राम लेना, फिर उसके बाद क्या बोलेंगे अपन, मजहब तरक्की वगैरह सलाहियत लिख सकते हैं. आता याच्यामध्ये सुद्धा प्रश्नतंत्र, स्पष्टीकरण तंत्र, निरीक्षण तंत्र किंवा उदाहरण दाखले तंत्र तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दाखले तंत्र सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. निरीक्षण तंत्र, निरीक्षण अचूक असावे, मुद्दे त्याचे निरीक्षण तंत्रामध्ये अचूक असावे, काटेकोरपणे असावे, उद्दिष्टाला अनुसरून असावे आणि निरीक्षण करत असताना इकडं पाहू नये. त्याच्यानंतर प्रश्नतंत्र, प्रश्नतंत्र अचूक असावे, वयाला अनुसरून असावे, योग्य भाषेचा वापर असावा, उद्दिष्टाला अनुसरून असावे आणि प्रश्नाचं माध्यम सोपं असावं. त्याच्यानंतर स्पष्टीकरण, स्पष्टीकरण सुद्धा वयाला अनुसरून असावे. त्याच्यानंतर योग्य भाषेचा वापर करावा, योग्य वेळी स्पष्टीकरण करावे, योग्य उदाहरण दाखले द्यावे इत्यादी मुद्द्यांच्या आधारे भूगोल अध्यापनावर आधारित कोणताही प्रश्न आला तर तुम्ही लिहू शकता. ज्योग्राफिया की तकनीक, मुशाहिदाती तकनीक, सवालाती तकनीक, फिर उसके बाद वजाहती तकनीक और उदाहरण दाखले, मिसालाती तकनीक भी आने के चांसेस हैं. मुशाहिदाती कैसे रहना,
नंबर 1 मौत पर मुनसर, नंबर 2 मकसद पर मुनसर, नंबर 3 मुशाहिदा सही तरीके से करना, नंबर 4 मुशाहिदा करते समय दूसरा काम नहीं करना। उसके बाद सवालाती तकनीक, सवालात आसान रहना, मौत पर मुनसर रहना, जुबान आसान रहना, सही तरीके का इस्तेमाल करना। उसके बाद स्पष्टीकरण यानी स्पष्टीकरण वजात उम्र के मुताबिक रहना, सही जुबान का इस्तेमाल करना, मिसालें देना और तलबा को उसमें शामिल करणे वगैरे। तर अशा पद्धतीने मी भूगोल अध्यापनाच्या संदर्भामध्ये पॉइंट काढण्याचा प्रयत्न केलाय। चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स मध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला।